राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज पुण्यातल्या मेट्रो भवनचं उद्घाटन जे आहे ते पार पडतंय। पुण्यातल्या मेट्रो भवनमध्ये पुणे मेट्रोनं केलेल्या सुरुवातीपासून आतापर्यंत पुणे मेट्रोचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत त्याची प्रतिकृती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो की अशा पद्धतीनं पुणे शहराची ही प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पुणे मेट्रोचा मार्ग कुठून कुठपर्यंत जाणार आहे, पहिला टप्पा जो सुरू झालेला आहे, दुसऱ्या टप्प्यातले मेट्रो असेल, त्याचबरोबर तिसरा टप्पा जो सुरू होणार आहे ज्याचं काम सध्या सुरू आहे, याची सगळी प्रतिकृती आपण पाहतो की या सगळ्या आपल्याला पुणे शहराच्या प्रतिकृतीमध्ये पाहायला मिळते। पुणे शहरामध्ये मेट्रोचा विस्तार जो आहे तो झपाट्याने होतोय। मेट्रोचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावरती आहे। मात्र पुणे मेट्रोनं कामाला सुरुवात केल्यानंतर आता जी पुणे मेट्रो अस्तित्वात आलेली आहे त्याचं प्रदर्शन आपण पाहतोय या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्राबाई पवार, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे त्या मेट्रो भवनचं उद्घाटन जे आहे ते पार पडते। आपण पाहतो की या बाजूला मेट्रो भवनच्या तिसऱ्या मजल्यावरती पुणे मेट्रोची ही प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे की पुणे मेट्रोनं आतापर्यंत काम करत असताना आपण पाहतोय की कशा पद्धतीनं काम केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता तो म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी अंतर्गत मार्ग। आपण पाहतोय की ती भुयारी मार्गाचं काम सुरू असताना आतापर्यंत केलेली खोदाई असेल त्याचे आपण पाहतोय की चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि जी पुणे मेट्रो आपल्याला भुयारातून धावताना पाहायला मिळते त्याचं सुद्धा चित्र जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की TBM मशीननं पुणे मेट्रोचा अंतर्गत भुयारी मार्ग जो आहे तो तयार करण्यात आला। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जो तनपुरा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो आणि मावळा पगडी जो आहे ते आपण पाहतोय की ज्या बालगंधर्व च्या मेट्रो स्टेशनला देण्यात आलेला आहे, आपण पाहतोय की त्याची प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मेट्रोचे वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला मेट्रो भवनमध्ये पाहायला मिळतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज या मेट्रो भवनचं उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांसाठी त्याचं लोकार्पण जे आहे ते केलं जाईल। मेट्रो भवनच्या माध्यमातून पुण्याचं वैशिष्ट्य, त्याचबरोबर पुणे कशा पद्धतीने विस्तारतंय आणि मेट्रोचं जाळं कशा पद्धतीने बनलं जाते त्याची प्रतिकृती जी आहे ते आपल्याला मेट्रो भवनमध्ये पाहायला मिळते। आपण पाहतो की मेट्रो भवनला या ठिकाणी आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचं उद्घाटन केलं जाईल आणि त्याची प्रतिकृती जी आहे ती पुणेकरांना पाहायला मिळणार आहे। पाहतोय की हाच मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे जो पुणेकरांच्या सेवेमध्ये विस्तारताना पाहायला मिळतोय त्याचा आज मेट्रो भवनचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आजपासून मेट्रो भवन जे आहे ते पुणेकरांना याच मेट्रो भवनमध्ये पुण्यातल्या मेट्रोची प्रतिकृती जी आहे ती पाहता येईल। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।